मी सरांकडे पाहत होतो. ते तिच्याशी इतके मन लावून आणि जवळून गप्पा मारत होते आणि त्यांची नजर प्रियांकावर काहीशी वेगळीच पडत होती. ते तिच्या सौंदर्याकडे आणि तिच्या व्यक्तिमत्वाकडे टक लावून पाहत होते. हसताना बोलताना त्यांच्या हालचालींमधून एक वेगळीच जवळीक जाणवत होती, जी प्रियांकालाही आवडत असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते. ती तितक्याच आनंदाने तिच्या सरांसोबत गप्पा मारण्यात दंग झाली होती. मी त्या दोघांना पाहून मनातून खूपच आनंदी होतो, कारण आता मला जाणवले की आमच्या आयुष्यात जी एक अस्वस्थता आणि एक रिकामेपण होतं, तो कदाचित तिच्या सरांच्या या येण्याने दूर होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, कथावर्ड मराठी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजची आपली कथा खूपच मनोरंजक आणि एका वेगळ्या वर्णावर जाणारी आहे. त्यामुळे या कथेला जराही स्किप करता पूर्ण ऐका. मी संजय, वय 26 वर्ष, शरीराने मध्यम बांध्याचा आणि दिसायलाही बऱ्यापैकी छान. मी एका चांगल्या कंपनीत नोकरीला होतो. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. मी 21व्या वर्षाचा असतानाच माझ्या आईबाबांनी माझं कोणतीही संमती न घेता माझं लग्न जमवलं. मी मुलीला आधी पाहिलेलंही नव्हतं, पण ती त्यांच्या जवळच्या नात्यातली असल्याने त्यांनी लगेच होकार दिला होता. तिचे शिक्षणही उत्तम होते आणि दिसायला तर ती अत्यंत देखणी होती. रंगाने गोरीपान, उंच आणि सुडौल बांध्याची. तिच्या त्या रूपवंताकडे सुरुवातीला मी फारसा आकर्षित झालो नव्हतो, पण शेवटी लग्न झालं असल्याने आम्ही एकमेकांना मनापासून स्वीकारले. तेव्हापासून आम्ही खूपच प्रेमाने आणि आनंदाने राहू लागलो. आमच्यातील प्रत्येक गोष्ट अत्यंत जिव्हाळ्याने होत होती. लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये जे प्रेम आणि सहवास असतो, याचा आम्ही भरपूर आनंद घ्यायचो. पण तरीही माझ्या आणि तिच्या मनात नेहमी एक भावना असायची की आपल्या या सुखी आणि आनंदी जीवनात काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी हरवलेलं आहे. ती कोणती गोष्ट होती हे आम्हालाही समजत नव्हते. बऱ्याचदा आम्ही या विषयावर विचार करायचो. आम्हाला सध्या मूलबाळ नको होतं, त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने पुरेपूर काळजी घेत होतो. पण आमच्या मनात एक रिकामेपणा होता. जेव्हा तिला आठवण यायची तेव्हा ती या विषयावर बोलायची, आणि जेव्हा मला जाणीव व्हायची तेव्हा मी बोलायचो. आमच्या लग्नाला आता 4 वर्षे झाली होती, पण या 4 वर्षात आम्ही कधीही एकमेकांशी भांडलो नव्हतो की एकमेकांवर चिडलो नव्हतो, कारण आम्ही दोघेही एकमेकांना पूर्णपणे समजून घ्यायचो. तिने काही सांगितले की मी ते पूर्ण करायचो, आणि मी काही सांगितले की प्रियांकाही तितक्याच प्रेमाने माझ्या गोष्टी आवर्जून ऐकायची. त्यामुळे मतभेद किंवा रुसवे फुगवे आमच्यात कधी आलेच नाहीत. कदाचित इतकं शांत आणि आनंदी आयुष्य जगतानाच आम्हाला आमच्या आयुष्यात काहीतरी रिकामे वाटत असावे, पण ते काय होते हेच आम्हाला समजत नव्हते. एक दिवस आम्ही सुट्टी काढून फिरायला जाण्याचे ठरवले. दोघेही खूप आनंदी उत्साही होतो. खाण्यापिण्याचं पदार्थ आम्ही घरूनच दोघांनी मिळून बनवून घेतले होते आणि आमच्या बाईकने पहाटेच प्रवासाला निघालो. आमच्या ब्लॅक युनिकॉर्न मोटरसायकलने आमचा प्रवास सुरू झाला. प्रियंकाने खूपच फिट पिंक कलरचा टी शर्ट आणि त्यावर ब्लू जीन्स घातली होती, ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. मीही तसाच टी शर्ट आणि जीन्स घातलेली होती. आज प्रियंका बाईक चालवत होती, कारण तिला बाईक चालवण्याची खूपच आवड होती. बऱ्याचदा कुठे फिरायला गेलो की आम्ही दोघेही आलटून पालटून बाईक चालवायचो. आज मी तिच्या मागे बसलो होतो आणि मागून
तिला मिठी मारून धरले होते. ती वेगाने बाईक चालवत होती आणि तिच्या पाठीशी बसून मला एक वेगळाच सुखावणारा अनुभव येत होता. असा अनुभव आम्ही या 4 वर्षात बऱ्याचदा घेतलेला होता. आम्ही जवळपास 1.5 तासात 200 किलोमीटरचे अंतर पार केले होते. तो निम्मा प्रवास प्रियांकाने केला होता. नंतर एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबून पुढचा प्रवास मी बाईक चालवून केला. आता आम्ही एका डोंगरावर आलो होतो. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला एक खूप मोठे धरण होते. तिथले अथांग पाणी आणि डोंगरावरील वातावरण मनाला प्रफुल्लित करणारे होते. सूर्यनारायणाची सोनेरी किरणे त्या डोंगरावर पडत होती आणि ते वातावरण इतके आल्हाददायक होते की आम्ही एकमेकांचा मिठीत घेऊन प्रेमाने जवळ आलो. त्या मनमोहक आणि सुंदर सोनेरी किरणांच्या साक्षीत एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून जाण्याचा विचार आम्ही केला. प्रियंकाने मला खूपच प्रेमाने मिठी मारली होती. ती आज एका वेगळ्याच आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर असलेले प्रेम आज काहीसे वेगळे जाणवत होते. बराच वेळ आम्ही एकमेकांच्या सहवासाचा सुंदर आनंद घेतला आणि त्या डोंगराच्या कडेवर बसून धरणाचे ते अथांग पाणी पाहत राहिलो. आता आम्हा दोघांनाही पाण्यात उतरायचे होते, म्हणून आम्ही बराच वेळ त्या धरणात मनमोकळेपणाने पोहण्याचा आनंद घेतला. दोघांचेही मन आज खूपच प्रसन्न होते. अशा सुंदर वातावरणात आम्ही मनमुरादपणे एकमेकांवर प्रेम उधळले. पाण्यातून बाहेर आल्यावर आम्ही घरून आणलेला नाश्ता केला. सकाळचे 9 वाजले होते. नाश्ता करून आम्ही त्या डोंगराच्या हिरव्यागार झाडांच्या सावलीत दुपारपर्यंतचा एकमेकांच्या मिठीत वेळ घालवला आणि आमचा तो वेळ एकमेकांच्या मिठीत आणि प्रेमळ सहवासाने कधी निघून गेला हे आम्हा दोघांनाही समजले नाही. मी तिला विचारले, प्रियंका, आज कसं वाटतंय तुला या ठिकाणी येऊन? तिने माझ्या ओठांवर हलकासा तिच्या ओठांचा स्पर्श करीत म्हटले, संजय, आपल्या 4 वर्षाच्या या प्रेमळ आयुष्यात हा सर्वात सुंदर क्षण आणि हे ठिकाण मी अनुभवले आहे. पण इतके सर्व असूनही काहीतरी कमतरता अजूनही जाणवते. तिचे ते बोलणे ऐकून माझ्या मनाला एक वेगळेच समाधान मिळाले. कारण जे तिच्या मनात होते तेच माझ्याही मनात चालले होते. आमच्या दोघांच्या भावना आणि विचार सारखेच होते. इतके सर्व सुख असूनही कुठली तरी एक अनामिक कमतरता आम्हाला वेळोवेळी भासत होती. दुपारचे 1:30 वाजले होते आणि आता भूकही कडाक्याची लागलेली होती. आम्ही सोबत आणलेले जेवण आनंदाने एकमेकांना भरवून खाऊ घातले आणि तिथून निघालो. दुपारचे 4 वाजले होते. बाहेर अजूनही कडाक्याचं ऊन होतं, पण आम्हाला निघणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही बाईक काढली आणि मुख्य रस्त्याला लागलो. या निसर्गरम्य आणि अत्यंत सुंदर ठिकाणचा आनंदी अनुभव घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. बाईक मी चालवत होतो आणि प्रियंका मागे बसली होती. तिने माझ्या पाठीवर तिचे डोके टेकवले होते आणि डोळे मिटून ती शांत बसली होती. तिने हळूच माझ्या मागूनच मिठीत घेतलं आणि कानात म्हणाली, संजू, बघ ना रे, आपल्या मनातल्या विचारांचं काय आहे ते. मला तर सारखे हुरहुरल्यासारखे होतंय. काय आहे काहीच कळत नाही. राहून राहून मनात त्याच गोष्टींचा विचार येतो, पण काय करावे हेच सुचत नाही. मी तिला म्हणालो, प्रियू, मला जर समजले असते तर मी बोललो नसतो का? मी तर लगेच ते तुझ्यासाठी केलं असतं. तुला माहिती आहे, मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला अत्यंत प्रेमाने होकार देतो आणि ती पूर्ण केल्याशिवाय माझ्या मनालाही शांतता मिळत नाही. ती म्हणाली, हो रे,
मला सर्व माहीत आहे. तू माझ्यावर किती प्रेम करतोस आणि माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट आवर्जून करतोस. पण मग आता हे काय आहे जे आपल्याला अजूनही कळत नाही आणि समजतही नाही? मित्रांनो, आता अर्ध्या तासांचा प्रवास करून आम्ही एका छोट्याशा शहरात आलो. तिथे एका हॉटेलवर थांबून चहा आणि गरमागरम खमंग कचोरी मागवली आणि तिचा आस्वाद घेतला. आम्ही बराच वेळ त्या हॉटेलमध्ये बसून होतो. समोरून बाजारातील गर्दी, लोकांची ये-जा आमच्या डोळ्याने पाहत होतो आणि मनात मात्र दोघांचे तेच विचार चक्रावत होते. तिथे बसून आता अर्धा तास उलटला होता आणि अचानक प्रियंका उठली. तिने बाजारात कोणाला तरी पाहिले होते आणि ती लगेच त्यांच्या दिशेने गेली. जवळपास 150 फुटांवर एक व्यक्ती थांबली होती आणि प्रियंका त्याच्याशी बोलत होती. बोलताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. 5 मिनिटे त्यांच्याशी बोलल्यानंतर ती त्या व्यक्तीला सोबत घेऊनच हॉटेलवर आली. मी त्या व्यक्तीकडे पाहतच राहिलो. ते वयाने 40च्या वरचे होते. उंच, मजबूत बांध्याचे आणि रंगाने सावळे पण देखणे होते. त्यांनी जीन्स आणि अंगात पांढरा शर्ट घातला होता, ज्यामध्ये ते अत्यंत छान दिसत होते. प्रियंका आणि ते दोघेही खूप छान गप्पा मारत माझ्याजवळ आले. प्रियंकाने माझी ओळख करून दिली. त्या व्यक्तीला सांगितले की हे माझे पती संजय आहेत आणि मला म्हणाली, संजू, हे माझे क्लास टीचर आहेत. 5वी पासून ते 8वी पर्यंत हेच आमचे क्लास टीचर म्हणून होते. त्यांचं भास्कर नाव आहे. भास्कर सर खूपच छान शिकवायचे आणि प्रत्येक गोष्ट नेहमी प्रेमाने समजावून सांगायचे. मीही लगेच त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि बसायला सांगितले. मी चहाचा इशारा दिला. सर म्हणाले, अहो संजय, मी चहा घेत नाही. मी त्यांना म्हणालो, सर, आज आपली पहिलीच भेट आहे, त्यामुळे थोडा तरी चहा घ्यावाच लागेल. प्रियंकाही त्यांना खूप प्रेमाने म्हणाली, सर, लग्नानंतर आपली पहिलीच भेट आहे, म्हणून या भेटीची आठवण म्हणून चहा घ्यावाच लागेल. सर तिच्याकडे पाहत हसले आणि म्हणाले, काय प्रियू, फक्त चहाच पाजणार का? लग्नाला तर बोलावले नाहीस. मी सरांकडे आश्चर्याने पाहत होतो आणि विचार करत होतो की सरही प्रियंकाला प्रियू म्हणूनच हाक मारतात. प्रियंका त्यांना लगेच म्हणाली, अहो सर, जेवण, खाणं पिणं सर्व काही करू, पण त्यासाठी तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल. सर तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहत म्हणाले, प्रियू, तू म्हणशील तर मी आजच येतो ना. ती म्हणाली, सर, हे तर खूपच उत्तम होईल. मलाही तुमची सेवा करण्याचा आनंद मिळेल. तुमचे आमच्या घरी नेहमीच स्वागत आहे. सर माझ्याकडे पाहत म्हणाले, संजयराव, नक्कीच वेळ मिळाला तर तुमच्याकडे नक्की मुक्काम करेन. आता आमचा चहा आला. आम्ही तिघांनी गप्पा मारत चहा घेतला. माझी त्यांच्याशी फारशी ओळख नसल्याने मी जास्त बोलत नव्हतो, पण प्रियंका आणि भास्कर सर खूपच जिव्हाळ्याने एकमेकांशी बोलत होते. त्या जुन्या आठवणी काढून हसत होते. तेवढ्यात प्रियंका त्यांना म्हणाली, सर, शिवानी भेटते की नाही आता? मित्रांनो, शिवानीचे नाव ऐकून मला लगेच समजले, कारण ती प्रियंकाची खूप खास मैत्रीण होती. प्रियंकाने मला तिच्याबद्दल सांगितले होते की शिवानीचे तिच्या सरांवर प्रेम होते आणि ते एकमेकांच्या खूपच जवळ होते. ते दोघे एकमेकांसोबत खूप सुंदर क्षण घालवायचे, कारण दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण सर आधीच विवाहित असल्यामुळे शिवानीने नंतर दुसरीकडे लग्न केलं आणि ती तिच्या नव्या आयुष्यात निघून गेली. मला आता कळून चुकले होते की शिवानीचे ज्या सरांवर प्रेम होते
ते कदाचित हेच भास्कर सर असावेत. सर प्रियंकाला म्हणाले, छे ग प्रियू, एकदा तुम्हा मुलींचे लग्न झाले की तुम्ही जुन्या गोष्टी सर्व विसरून जाता. तसेच शिवानीचेही झाले आहे. ती सुद्धा मला विसरली. तिच्या लग्नालाही 5 वर्षे झाली. त्यानंतर ती फक्त 2दाच मला भेटली. नंतर बऱ्याचदा तिला कॉल केला, पण फक्त फोनवरच आमचं बोलणं झालं. प्रत्यक्षात येऊन ती अजूनही भेटलेली नाही. मी त्या दोघांचे बोलणे खूप मन लावून ऐकत होतो. ते दोघे मनमोकळेपणाने जुन्या आठवणीत इतके रमून गेले होते की मी तर त्यांच्याकडे पाहतच होतो. ते तिच्याशी इतके मन लावून आणि जवळून गप्पा मारत होते आणि त्यांची नजर प्रियंकावर काहीशी वेगळीच पडत होती. ते तिच्या सौंदर्याकडे आणि तिच्या भारदस्त व्यक्तिमत्वांकडे टक लावून पाहत होते. हसताना बोलताना त्यांच्या हालचालींमधून एक वेगळीच जवळीक जाणवत होती, जी प्रियंकालाही आवडत असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते. ती तितक्याच आनंदाने भास्कर सरांसोबत गप्पा मारण्यात दंग झाली होती. मी त्या दोघांना पाहून मनातून खूपच आनंदी होतो, कारण आता मला जाणवले की आमच्या आयुष्यात जी एक अस्वस्थता आणि एक रिकामेपणा होता, तो कदाचित सरांच्या अशा येण्याने दूर होऊ शकतो. मनातल्या मनात त्या दोघांच्या गप्पा, त्यांचं हसणं आणि एकमेकांना डोळे भरून पाहणं मला आतून एक वेगळाच आनंद देत होते. मी आजवर असा अनुभव घेतलेला नव्हता. आमच्या दोघांच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने इतका आनंद होईल असे वाटले नव्हते. माझ्या मनात आता विचार आला की जर प्रियंका सरांसोबत इतकी आनंदी दिसत असेल, तर सरांनी जर तिच्याशी आणखीन जवळीक साधली आणि मी त्या दोघांना इतक्या जवळ जाऊन पाहिले, तर तो आनंद काही औरच असेल. जवळपास अर्धा तास झाला तरी त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या. प्रियंका तर माझ्याकडे पाहतही नव्हती. ती सरांमध्ये इतके गुंग झाली होती की तिचा नवरा समोर आहे की नाही याचेही भान तिला उरले नव्हते. हॉटेलवर 6:30 वाजले होते. आता सरांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, सॉरी संजय, आम्ही जरा जुन्या आठवणीत हरवून गेलो, त्यामुळे तुमच्याशी बोलताच आले नाही. मी सरांना म्हणालो, अहो सर, जुन्या आठवणी अशाच असतात. 2 व्यक्ती खूप वर्षांनी भेटतात तेव्हा असे घडणे स्वाभाविकच आहे. मला उलट खूप छान वाटले. प्रियंका 4 वर्षांपासून लग्नानंतर माझ्यासोबत राहत आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, पण कुठेतरी एक अस्वस्थता आणि निराशा वाटत होती, जी काय आहे हे समजत नव्हते. पण आज तुम्ही आम्हाला अचानक भेटलात आणि प्रियंकाशी इतक्या मनमोकळेपणाने जुन्या आठवणीत ताज्या केल्या, ते पाहून माझ्या मनाला खूप बरे वाटले. प्रियंका तुमच्यासोबत खूपच खुश दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मी आजवर तरी पाहिलेला नव्हता. सर आणि प्रियंका दोघेही माझ्याकडे टक लावून माझे बोलणं ऐकत होते. सर हसत चेष्टा करत म्हणाले, मग मी प्रियंकाला काही दिवस सोबत घेऊन जाऊ का? म्हणजे कसं, आमच्या जुन्या आठवणी आम्हाला खूप जवळून आणि प्रेमाने पुन्हा जगता येतील. तिलाही समाधान वाटेल. प्रियंका सरांकडे एकटक पाहत होती आणि सर माझ्याकडे पाहत बोलत होते. मी मनात विचार केला, सरांची कल्पना अतिशय सुंदर होती. मलाही तेच हवे होते की तिने सरांसोबत एकांतात मनमोकळेपणाने वेळ घालवावा आणि आयुष्याचा आनंद घ्यावा. मी सरांना म्हणालो, सर नक्कीच, प्रियंकाला तुमच्यासोबत जुन्या आठवणीत रममाण व्हायला मला नक्कीच आवडेल. पण त्याहूनही अधिक मला तुम्हाला त्या गोड आठवणीत आणि जवळून पाहता आणि अनुभवायला आवडेल. म्हणूनच मी म्हणतो की आपण घरी जाण्याऐवजी इथेच एखाद्या चांगल्या हॉटेलवर थांबूया. तसेही 6:30 वाजले आहेत. आता रात्रीचा प्रवास
नको, इथं जवळच्याच हॉटेलमध्ये तुम्हा दोघांनाही मनमोकळ्या गप्पा मारता येतील, तुमचे जुने दिवस अनुभवता येतील. त्यातून तुम्हाला जितका आनंद होईल त्यापेक्षा कितीतरी पटीने मला ती प्रेमळ जवळीक पाहून आनंद होईल. सरांनी काही वेळ माझ्याकडे पाहिले. खोलीत एक शांतता पसरली होती. प्रियंका आणि सरांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि माझ्या या प्रस्तावावर सर काय उत्तर देणार या उत्सुकतेने प्रियंकाचे हृदय वेगाने धडधडू लागले होते. काय म्हणतील सर? ते रात्री आमच्यासोबत थांबायला तयार होतील का? मित्रांनो, या काल्पनिक कथेचा हा पहिला भाग इथे समाप्त होत आहे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की सर मी दिलेल्या प्रस्तावावर काय म्हणतात आणि ते दोघी एकमेकांच्या जवळ येण्यासाठी तयार होतात का, ते पाहण्यासाठी नक्कीच बघा पुढचा भाग. तोवर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि छानशी कमेंट करा. हा भाग तुम्हाला कसा वाटला? आणि हो, कथावड मराठी या माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया या कथेच्या दुसऱ्या भागात. धन्यवाद.